नेटवर्क मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। उदवा केवडीपाड्यामध्ये मी या ठिकाणी आलेलो आहे आणि उदवा केवडीपाड्या हा शाळेमध्ये जाणारा रस्ता आहे। आपलं या रस्त्याबाबत काय मत आहे? हा रस्ता जवळजवळ माननीय श्री पाचकेल धनारे यांच्या माध्यमातून रस्ता झालेला होता। जवळजवळ 7-8 वर्ष झाली हा रस्ता जसा आजपर्यंत दिसतोय आपल्याला बरोबर तसाच रस्ता गेल्या 7-8 वर्षापासून हा रस्ता तसाच आहे आणि कोणी याच्याकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे। वारंवार आम्ही अर्ज वगैरे देऊन सुद्धा हा रस्ता होत नाही आणि इकडनं जाणारे समोर शाळा आहे तिथून पोरं जाणाऱ्यांना या रस्त्यामुळे बहुत म्हणजे फार अडचणी होतात। ठीक आहे, आपण ग्रामपंचायतीला अर्ज देऊन पण या ठिकाणी ग्रामपंचायत काय लक्ष देत नाही का? अजूनपर्यंत काही ग्रामपंचायतीत काही लक्ष दिलेले नाही आहेत। अर्ज आणि तलासरीला पण पंचायत समितीला दिलेला आहे अर्ज बांधकाम विभागाला, पण अजूनपर्यंत काही ॲक्शन घेतलेली नाही आहेत त्यांनी। ठीक आहे की हा रस्त्यामध्ये किती खड्डे पडलेले आहेत आणि खड्ड्यामध्ये पाणी साचलेलं आहे, अशा पद्धतीने ही आदिवासी पाड्यामध्ये जाणाऱ्या ही रस्त्याची अवस्था झालेली आहे। आपण असंच या रस्त्याला चालत जाऊन पुढेही तसेच खड्डे पडलेले आहेत हे आपल्याला दिसून येईल। या ठिकाणी हा फार मोठा खड्डा आहे। या ठिकाणी उदवा ग्रामपंचायतीला वारंवार ग्रामस्थांनी सांगून सुद्धा या ठिकाणी हा रस्ता बनवला जात नाही। दरवर्षी या ठिकाणी केवडीपाड्यामध्ये गेली 24-25 वर्षापासून गणेश उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो आणि या गणेश उत्सवामध्ये या ठिकाणी विविध कार्यक्रमही घेतले जातात। यंदा पावसाचं सावट असल्यामुळे थोडेसे कार्यक्रमाला बरीच अडचण झाली। तूर नाच असेल, तारपा नाच असेल, गौरी नाच असेल, तर अशा पद्धतीने या ठिकाणी नाच करत असतात। तू कितवी इयत्तेत शिकतो? इंजिनिअरिंग। तुझं पूर्ण नाव सांग? रोहित कुरकुटे। वडिलांचं नाव? रोहित विजय कुरकुटे। इंजिनिअरिंग कुठे करतो? मुंबईला। आणि मग राहायला हॉस्टेल। आता किती दिवसापासून तुला गणपतीची सुट्टी आहे? मला 4-5 दिवस झाले। इथे काही कार्यक्रम आतापर्यंत तुम्ही घेतले? आता खेळ पाणी चालू आहे सध्या। खेळ कुठले घेतले? खो खो, कबड्डी असतात किंवा फुटबॉल असतो। खो खो, कबड्डी, फुटबॉल असे लहान विद्यार्थ्यांचे या ठिकाणी कार्यक्रम त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला, परंतु थोडासा पावसाचा व्यत्यय आला आणि अशा पद्धतीने उद्या विसर्जन किती वाजता आपण करणार आहे? आपण विसर्जन किती वाजता करणार आहे? 1 वाजता। 1 वाजता इथून कुठे विसर्जन करतात आपण? रत्नाखाडी। रत्नाखाडीमध्ये हे लोक विसर्जन करणार आहेत। विसर्जन करताना काय कशा पद्धतीची तुमची व्यवस्था आहे? विसर्जनात लवकर म्हणजे संध्याकाळ रात्र सोबत विसर्जन करण्याची तयारी आहे। या ठिकाणी की दिवस मावळण्याच्या आतच हे गणपती बाप्पाचं विसर्जन करणार आहेत, कारण लहान मुलं आहेत आणि सगळ्यांची काळजी घेऊन साधारणतः विसर्जन करण्यासाठी किती तास लागतो तुम्हाला इथून जायला? इथून जायला 3-3.5 तास। 3.5 तास या ठिकाणी त्यांना जायला लागतो आणि या ठिकाणी अशा पद्धतीने दरवर्षी चांगल्या पद्धतीने इथे कार्यक्रम घेतला जातो।